शाळा म्हणजे केवळ चार भिंतीमध्ये चालणारं शिक्षण नाही. शाळा म्हणजे विचारांना दिशा देणारी जागा, स्वप्नांना आकार देणारी वाट आणि माणूस घडवणारी संस्कारांची प्रयोगशाळा आहे. इथे अक्षरांबरोबर संस्कार रुजतात. इथे ज्ञानासोबत संस्कृती जपली जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याचा पाया भक्कमपणे घडवला जातो. या शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेने केवळ पुस्तकी अभ्यासावर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केलं. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा आणि मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड, प्रश्न विचारण्याची जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढताना दिसून आला. शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. नवीन वही, नवीन पुस्तके आणि नव्या अपेक्षा घेऊन विद्यार्थी शाळेत दाखल झाले आणि या प्रांगणात जणू रमूनच गेले. या आनंदी वातावरणात सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि टाळ्यांच्या गजरात नव्या प्रवासाची सुरुवात झाली. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपला शेतकरी हा त्याचा महत्वाचा कणा आहे. ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी म्हणून महाराष्ट्र कृषी दिन आपल्या शाळेत दरवर्षी साजरा करण्यात येतो. अन्नदाता शेतकऱ्यांचे कष्ट, त्याग आणि शेतीचं महत्त्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्यात येते. यामुळे मुलांची मातीशी जोडलेली नाळ अधिक घट्ट होते. लोकहो, गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही, तो आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व समजून घेतलं. कुटुंबात आणि समाजात नात्यांमध्ये भावना असतात, जिव्हाळा असतो आणि जबाबदारी सुद्धा, आणि ते जपण्याचं शिक्षण लहानपणापासून मिळणं गरजेचं असतं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार केली आणि सर्जनशीलतेसोबतच भाऊ बहिणीच्या नात्याचं मोल जाणून घेतलं. आपल्या परंपरा जपत असताना पर्यावरणाचं भान ठेवणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. मातीपासून गणेश मूर्ती तयार करताना आपले विद्यार्थी कला, श्रद्धा आणि पर्यावरणपूरक विचार यांचा सुंदर संगम साधतात. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधारस्तंभ. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी अर्थात शिक्षक दिनानिमित्त त्यांचे योगदान, त्याग आणि आदर्श मूल्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येते. वाचन म्हणजे विचारांची श्रीमंती. वाचन प्रेरणा दिन म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करत स्वप्न पाहण्याची प्रेरणा देण्यात येते. ज्ञान, कल्पना आणि आत्मविश्वासाचा मार्ग या उपक्रमातून उघडून देण्यात येतो. आपली संस्कृती आपल्या सणांमधून जिवंत राहते. नवरात्र उत्सव रासदांडियासह साजरा करत विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरेचा आनंद घेतला आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रकाशाचा सण दीपावली आनंद, स्वच्छता आणि सर्जनशीलतेचा संदेश देतो. रांगोळी आणि दीपोत्सवाच्या माध्यमातून शाळेचं वातावरण आनंदाने उजळून निघते. आजचा विद्यार्थी उद्याचा वैज्ञानिक आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि कल्पकता समोर येते. शिक्षित बालिका म्हणजे समृद्ध समाजाची सुरुवात. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा झाला. समता, शिक्षण आणि आत्मविश्वासाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतो. मित्रांनो, आपला भारत म्हणजे विविधतेतील एकता आणि हीच एकता अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक राज्यानुसार फॅन्सी ड्रेस स्पर्धेतून विद्यार्थी भारताची सांस्कृतिक विविधता अतिशय सुंदरपणे सादर करतात. यासोबतच नववर्ष आनंद आणि उत्साहात साजरं करण्यात येतं. मित्रांनो, हे सगळं करत असताना शालेय सहल सुद्धा तितकीच महत्वाची असते. पुस्तकाबाहेरचं शिक्षण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देतं. शालेय सहलीद्वारे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. हा उपक्रम आपल्या शाळेत दरवर्षी होत असतो आणि विद्यार्थ्यांमधील मैत्रीचे बंध अधिक घट्ट करतो. अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपली शाळा सातत्यानं करत आहे. ज्ञानासोबत संस्कार देणारी हीच आपली शाळा.
उद्या घडवते एक सुसंस्कृत, सक्षम आणि उज्ज्वल पिढी.